भिवंडी तालुका के मोहिली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 22 जनवरी 2023 को अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावना नृत्य संघ व संस्थापकाचार्य कृष्ण कृपा श्री मूर्ति ऐसे भावित वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद गोवर्धन इको विलेज गालतरे तथा मोहिली ग्रामस्थ मंडलों द्वारा हरे कृष्ण महोत्सव 2023 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर राधा कृष्ण की शोभा यात्रा, राधा कृष्ण की अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, महासंकीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर राधा कृष्ण भगवान के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। इस कार्यक्रम को सफल बनाने में रूप रघुनाथ प्रभु जी, सुनील पाटिल, भद्रीनाथ पाटिल, रविंद्र जाधव, संतोष पाटिल इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
Hare 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 Rama Hare Rama Rama Hare Krishna Rama Rama Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare अजय समोरचे ओढणार ओढतच आहे ना नवीन याला अंदाज नाही आता मी बरेच Hare Krishna हाँ मिट्टी वाला तो केवल हाँ Hare Rama Hare Rama 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 Hare Krishna Hare Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna Hare 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 Rama Hare Rama Jaya Jaya Prabhupada Gopal
गोपाल गोपाल जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम वनवारी जय हरि श्याम वनवारी जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम गिरिधारी श्याम वनवारी 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 गिरिधारी श्याम नंद नंदन कुंद मुरारी हरि 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 विफल जन्म हरि 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 विफल जन्म हरि 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 विफल जन्म राधा कृष्ण भजिया मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण भजिया मनुष्य मनुष्य जन्मिया मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण जानिया श्री विष्णु जानिया श्री विष्णु जानिया हरि 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 विफल जन्म को हरि 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 गोपुर रंग जगता गोपुर रंग जगता कमल हरिना अमी अभिलाषा विपिन पुरंदर नवीन नगरवर वंश पुरंदर नवीन नगर शिव ब्रज नंद गोधन रखवाला जन पालन सुकुलनाशन नंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे राम Krishna Krishna Hare 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 Rama Hare Hare Krishna Hare Krishna
मागे बोलायचं आहे, देवाचं नाव घ्यायचं आहे, भगवंताचं नाव घ्या. नाव घेऊन गेलं अभिषेक करा सर्वांनी. हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे Krishna Hare Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Hare Hare
हरे कृष्ण महोत्सव हा मोहिली गावामध्ये चालू आहे। हे मोहिली गाव दुगाड फाटा अंबाडीजवळ आहे आणि दरवर्षी हा उत्सव जो आहे हा फक्त हरे कृष्ण महोत्सव हरे कृष्णाचे लोक नाही, पूर्ण ग्रामस्थांतर्फे हा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये पूर्ण गाव एक आठवड्यापासून तयारीला लागतं। पूर्ण गावची साफसफाई होते, त्याच्यानंतर पूर्ण गावामध्ये संध्याकाळी जेव्हा दिंडी निघते, रथयात्रा निघते, रथयात्रेमध्ये पूर्ण दीपोत्सव साजरा होत असतो। त्याचबरोबर पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरासमोर जेव्हा भगवंताचा रथ जातो तर तिथे पूर्णपणे आरती ओवाळली जाते। सर्व गावातले मुलं जे आहेत ते उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि गावाचीच मंडळी जी आहेत पूर्ण धान्य सर्व गोष्टी एकत्र करून सर्वांसाठी 1000-1500 लोकांसाठी गावचं भोजन तयार करतात, अन्नदान करतात। हा आपल्या वैदिक संस्कृतीचा एक उद्देश आहे। गाव, तालुका, देश हा एकत्र राहावा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनुष्य जन्माची जी सार्थक करण्याची वृत्ती आहे, की मनुष्य जन्म का मिळालेला आहे, याच्यामध्ये हा मनुष्य जन्म कशा प्रकारे जनकल्याणासाठी त्याचा उपयोग केला जाईल, लोकांना एकमेकांना मदत करणं, मतभेद दूर करून चांगल्या प्रकारे कसं एकत्र येऊन गावाचा विकास करणं आणि आध्यात्मिक पातळीवर हा विकास करणं, याचा उद्देश मुख्य हा कार्यक्रम करण्यामागे आहे। कारण की समाजाचे जे वृत्ती जी आहे हळूहळू काळाच्या ओघामध्ये खालच्या स्तराला चाललेले आहे। खूप तरुण वयामध्ये लोक जे आहेत नशाधीन होत आहेत, वाईट गोष्टींच्या मागे जात आहेत। या कार्यक्रमांद्वारे लोकांमध्ये जनजागृती करणं, त्यांना अध्यात्माकडे आकर्षित करणं आणि त्याद्वारे एक चांगलं थोर चरित्र निर्माण करणं। जसं आपले भारताचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जरी राजे होते पण त्या राजाबरोबरच ते थोर चरित्र होतं। समाजाला कसं सांभाळायचं, समाजाला कसं प्रेम करायचं, मतभेद दूर करून पवित्र जीवन कसं जगायचं आणि पवित्र जीवनाच्या पवित्र पातळीवर कसं थोर चरित्र निर्माण करायचं, हे आपल्या थोर छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक आपले स्वातंत्र्यवीर आहेत, महान संत आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे। म्हणून ह्या आध्यात्मिक स्तरावर कसं आपण थोर चरित्र निर्माण करू आणि त्याचबरोबर कशा प्रकारे गावाचा विकास, देशाचा विकास, तालुक्याचा विकास, ह्या चांगलं चरित्र निर्माण करून त्या स्तरावर चांगलं निर्माण करण्याचा उद्देश आहे। त्यामध्ये हरिनाम संकीर्तन आम्ही पूर्ण गावामध्ये दिंडी काढतो आणि त्या दिंडीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम अशा प्रकारे ही हरिनाम संकीर्तन सगळीकडे निघत असतं। कारण कलियुगामध्ये कलेर दोषी नदे राजन असते युग महान गुण, कीर्तना देव कृष्ण मुक्त संग परम रोजे। ह्या कलियुगामध्ये अनेक दोष आहेत, पण एक महान विशेष गुण आहे कलियुगामध्ये, तो म्हणजे भगवंताचं नाम संकीर्तन। संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी। जन्मांचे पाप कर्म जे आहेत फक्त या नाम संकीर्तनाने नष्ट होऊ शकतात। आज जगामध्ये दुःखाचं प्रमाण जास्त आहे। का दुःखाचं प्रमाण जास्त आहे? कारण की पाप कर्माचं प्रमाण जास्त आहे। तर हे जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावर लोकांना उच्च स्तरावर जेव्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करू, हळूहळू ह्या ज्ञानाच्या स्तरावर जसं अंधकारामध्ये व्यक्ती लडखडतो, पण जेव्हा तो प्रकाशामध्ये चालतो तो सुरळीत चांगल्या प्रकारे चालू शकतो। म्हणून हा ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाची मशाल जेव्हा आपण घेऊन येऊ आणि समाजामध्ये, जसं रात्रीचा अंधकार किती लाईट लावल्याने नष्ट होऊ शकत नाही, पण रात्रीचा अंधकार फक्त सूर्याचा उदय झाला की रात्रीचा अंधकार आपोआप नष्ट होतो, तसं पाप करण्याची वृत्ती जी आहे ती सहज नष्ट होणं खूप कठीण आहे। पण जसं ज्जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश होईल लोकांच्या, ही पाप करण्याची वृत्ती जी आहे ती कमी कमी होऊ शकते। आणि आपल्या संतांनी, संत शिरोमणी तुकाराम महाराज, नामदेव महाराज, अनेक संतांची भूमी आहे। श्रील प्रभुपाद जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत, श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये जाऊन त्याने जे ड्रग्स पिणारे होते, जे नशा करणारे होते, व्यभिचार करणारे होते, अशा लोकांना श्रील प्रभुपादांनी भारतामध्ये घेऊन आले। पाश्चात्य देशाचे लोक होते, त्यांना भारतामध्ये घेऊन आले। ते लोक आज जे आहेत गीता वाचतायत, भागवत वाचतायत, सर्व नशातून मुक्त होऊन
ते चांगल्या प्रकारचं पवित्र कार्याचा प्रचार करतायत। हा मुख्य उद्देश आहे। ही आपली भारतभूमी आहे, पवित्र भूमी आहे, हा आपला वारसा आहे। तर हा वारसा असा जतन राहावा, ही आपली संस्कृती अशी जतन राहावी, ह्या उद्देशाने गावोगावी खेड्याखेड्यामध्ये जाऊन आपण अशा प्रकारचे उत्सव साजरे करतोय, जेणेकरून ही आपल्याला माहिती आहे आपली संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत, परंतु हे हळूहळू या पाश्चात्य आकर्षणामध्ये कधी लोक जे आहेत विसरत चाललेले आहेत। म्हणून आपल्याला हे आपलंच आहे फक्त आठवण करून देणं। जसं कधी कधी एखादा व्यक्ती त्याला माहीत हनुमानजी यांना माहीत त्यांच्याकडे शक्ती आहे, परंतु विस्मृती झाली होती, फक्त जांबूने ते आठवण करून दिले नाही। हनुमानजी हे एक 100 योजन जे आहे लंकेमध्ये त्यांनी उडी मारली। तसे प्रत्येक भारतीयाकडे ही संस्कृती आहे, ती शक्ती आहे। जसे महान संत होऊन गेले, थोर चरित्र होऊन गेले, तसे भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे ती क्षमता आहे, पण ही क्षमता त्यांना आठवण करून देणं, अशा सत्संगाद्वारे अशा महोत्सवांद्वारे ही आठवण करून दिल्याने हळूहळू आपली जी संस्कृती आहे, कारण की ही अशी संस्कृती असा वारसा आहे की साऱ्या जगाला मार्गदर्शन करू शकतो। म्हणून यासाठीच आपण या उद्देशाने की आपलेच वारसा आहे, आपली संस्कृती आहे, हे प्रचार व्हावा, प्रत्येकाने या अध्यात्माकडे आकर्षित व्हावं। अध्यात्माकडे आकर्षित होण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कामधंदा सोडायचा नाही आहे, बाकीचं काही सोडायचं नाही। फक्त जीवनामध्ये किती जरी असलं काही बरोबर जात नाही, मृत्यूच्या वेळेस एकच गोष्ट बरोबर जाते, जे काही भगवंताची भक्ती केली असेल, जे काही नामस्मरण केलं असेल तेवढंच बरोबर जातं। तर म्हणून असं काही लोकांना याद्वारे देणं की जे निरंतर काळासाठी त्यांच्याबरोबर टिकून राहील, ह्या जीवनात तर लाभ होईलच, पुढच्या जीवनामध्ये त्यांना याचा लाभ होईल, अशा प्रकारचे भेट प्रत्येक व्यक्तीला देण्याचा प्रयत्न आहे। यासाठी हा हरे कृष्ण महोत्सव, आणि विशेष म्हणजे गावागावामध्ये या उत्सवांचा, जसं मोहिली गाव आहे, या उत्सवाद्वारे पूर्ण गाव एकत्र येतं, सगळं तरुण मंडळ एकत्र येतं, सगळे एकत्र येऊन उत्सव साजरा करतायत, असं वाटतं ह्या गावाचाच उत्सव आहे। हे जे उत्सव जे आहेत, कारण की जीव जो आहे हा सच्चिदानंद आहे। सच्चिदानंद म्हणजे सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानामध्ये, आणि आनंद, तर त्याला नेहमी आनंद उपभोगण्याचा त्याची इच्छा आहे। परंतु हे आपले जे उत्सव आहेत हळूहळू कमी कमी होत चालले आहेत, आणि त्याचं जे स्वरूप आहे, उत्सवांची जागा जी आहे, आता पार्ट्या घेत आहेत। हे उत्सव पूर्वी जसं नवरात्री उत्सव आहे, गणेश उत्सव आहे, रामनवमी आहे, जन्माष्टमी आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, या उत्सवांमध्ये खूप चांगल्या प्रकारे लोकात येऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे, गावागावामध्ये चांगल्या प्रकारचे हे तिथे वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या, आणि त्याद्वारे आनंद लुटला जायचा, सात्विक स्तरावर आनंद लुटला जायचा। पण काळाच्या ओघामध्ये काय होत आहे, हळूहळू हे उत्सव कमी कमी होत चाललेत, आणि त्याची जागा पार्टी घेत आहेत। आता आपल्याला सॅटर्डे पार्टी लागते, विकेंड पार्टी लागते, संडे पार्टी लागते, बर्थडे पार्टी, या सगळ्या पार्ट्यांचं स्वरूप घेतात। त्याच्यामध्ये हाच आनंद जो आहे तो सात्विक स्तरावर जो उत्सवामध्ये घेण्याची आपली रीत आहे, ते हळूहळू तो आनंद जो आहे राजसिक स्तरावर घेतला जातो आहे, आणि अनेक प्रकारे याच्यामध्ये कधी कधी ज्या नको घडायला पाहिजे अशा गोष्टीसुद्धा घडत आहेत, आणि आपणच कधी कधी आपल्या धर्माच्या ज्या देवता आहेत यांची विटंबना करतो, आणि त्यामुळे आपण स्वतः चांगल्या प्रकारे उत्सव साजरे न केल्यामुळे आपल्यामध्ये ते ज्ञान नाही किंवा आपल्यामध्ये ती शक्ती नाही की समाजाला त्याचं, कुणी जर आपल्या देवताची विटंबना केली, आपल्याला जर कुणी देवतांबद्दल चुकीचं बोललं तर त्याला समज देण्याची आपल्याकडे ती हिंमत होत नाही, किंवा कारण की आपण ते स्वतः अभ्यास करत नाही, ते आपण स्वतः पालन करत नसल्यामुळे लोकांनाही समजून सांगण्याची आपल्याकडे ते कुवत नाही। तर हा उद्देश आहे की या उत्सवांद्वारे लोकांपर्यंत ज्ञान पोचावं, लोकांकडे हळूहळू संस्कृत पोचावी, आपलीच आहे, पण त्यांना ही आठवण करून दिलं तर आपण आपल्या धर्माचं रक्षण करू शकतो। धर्म रक्षित रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो। यासाठी ह्या उत्सवांद्वारे धर्माचा प्रचार होणं, फक्त हे एका धर्मासाठी असं नाही, तर प्रत्येक जीवाला आनंद देण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
एक भेटवस्तू दिली जात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. भगवद्गीता देऊन तिला सन्मानित केलं जाते. या ठिकाणी सन्मान होतोय. श्रीमान गणेश जाधव हे रोख रक्कम गणेश दळवी यांच्याकडून 300 रुपये. जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप धन्यवाद. हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. दरवर्षी मी बघतो की एखाद्या वेळेस एखादा कार्यक्रम होतो आणि मग दुसऱ्या वर्षी करायचं, परंतु इथे ह्या गावामध्ये बघितलं की अनेक वर्षापासून, किती वर्ष आहे तुम्हाला लक्षात आहे, कमी 7-8 वर्ष झाले इथे आपण हा कार्यक्रम करतो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये उत्साह जो आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे. हा जो पंडाल मागे पार गेटपर्यंत गर्दी वाढली आहे. आणि फक्त हा एक दिवसासाठी हा कार्यक्रम नसतो, तर 1 आठवड्यापासून स्वच्छता मोहीम चालू होते आणि सकाळपासून पूर्ण गल्लोन गल्ली झाडली जाते. प्रत्येक दारासमोर दिवे लावणं, रांगोळ्या काढणं. आज तर रांगोळ्यांची स्पर्धा होती. जे जे सुंदर सुंदर देखावे बनवले होते
असं वाटत होतं की हे वैकुंठ द्वारासमोर काढलेलीच रांगोळी आहे. खूप सुंदर देखावा जो आहे. जसं आहे आपल्याला माहिती की भगवान श्री रामचंद्र दीपावलीच्या दिवशी दसऱ्याच्या वेळेस हा रावणाचा वध झाला. 9 दिवस युद्ध चाललं आणि श्री रामचंद्र लंकेतून निघाल्यानंतर जेव्हा अयोध्यामध्ये पोहोचले तर सर्व अयोध्यावासियांनी पूर्ण अयोध्या दीपमाळाने सजवली होती. कशासाठी? तर भगवान श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी. तसं इथे सुद्धा मोहिली गावामध्ये प्रत्येक घरासमोर दीप लावून भगवान श्री वृंदावन बिहारी आपल्या दारासमोर येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सर्व कीर्तन टीम अनेक भक्त जे आहेत उत्साहाने हरिनाम करतायत. वैष्णवांचं म्हणतात साधू संत इथे घरा तोची दिवाळी दसरा. तो दसरा तो दिवाळी जो आहे आज मोहिलीमध्ये बघायला मिळतो. प्रत्येक घराघरातनं ज्या माता आहेत भगिनी आहेत ह्या प्रेमाने येऊन भगवंताच्या आरतीने स्वागत करतायत. अनेक उत्सव साजरे होतात, अनेक पार्ट्या होतात, पण बऱ्याच वेळेस हा देखावा बघायला मिळत नाही. ही आपली वैदिक संस्कृती आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये त्याचे उत्सव साजरा करणं आपल्या या संस्कृतीमध्ये अनेक असे उत्सव आहेत. दर महिन्याला काही ना काही उत्सव आहेत. काही दिवसापूर्वी मकर संक्रांत साजरी केली, दिवाळी आहे, दसरा आहे, रामनवमी आहे, जन्माष्टमी आहे. अनेक उत्सव साजरे करण्यामागचा उद्देश हाच आहे की हा जीव जो आहे आत्मा सच्चिदानंद आहे. कोणाचा देहांत झाला आपण म्हणतो खूप चांगला होता विचारा गेला. कोण जातात? तो जीव आत्मा जातो. हे शरीर जे आहे हे अशाश्वत आहे. त्याला जन्म आहे, आजारपण आहे, म्हातारपण आहे, मृत्यू शरीराला आहे. पण तो जीव जो आत्मा ज्या शरीराला जो धारण करतो तो अमर आहे. आत्म्याचं स्वरूप जे आहे जसं आपण म्हणतो साखरेचा मिठाचा स्वभाव खारटपणा, मिरचीचा स्वभाव तिखटपणा, तसा जीव जो आत्मा आहे त्याचा स्वभाव आहे जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. भगवंताची सेवा करणं ह्या जीवाचा स्वभाव आहे. आणि सच्चिदानंद, सत चित आणि आनंद शाश्वत नेहमी ज्ञानामध्ये आणि आनंदामध्ये असा हा जीव आहे, आत्मा आहे. आणि म्हणून आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये अनेक असे उत्सव दिलेले आहेत जे की आत्मस्तरावर सात्विक स्तरावर त्याचा अनुभव घेतला जाऊ शकतो. सात्विक स्तरावर त्याचा आनंद घेतला जाऊ शकतो. म्हणून हे उत्सव आहेत. आणि कुठलाही उत्सव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. एक असतं कुठलाही उत्सव म्हटलं की त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सजावट. आपण बघतो मोहिलीमध्ये आज सगळीकडे घराघरासमोर इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी सजावट आहे, शृंगार आहे. दुसरी गोष्ट असते की कार्यक्रमाबद्दल माहिती, सांस्कृतिक नृत्य आपल्या सर्वांसाठी प्रस्तुत केले. पण त्याचबरोबर हा उत्सव का साजरा केला जातो त्याबद्दल माहिती देणं, त्याला म्हणतात प्रवचन. कुठलाही उत्सव वैदिक संस्कृतीमध्ये हरिनामाशिवाय पूर्ण होत नाही. आपण पूर्ण रथयात्रेमध्ये इथं आल्यानंतर अभिषेक होईपर्यंत पूर्ण हरिनाम संकीर्तन चालू होतं. ते हरिनाम संकीर्तन आणि चौथी गोष्ट म्हणजे अन्नदान. तर पहिला सजावट पूर्ण होत असतो. तर या उत्सव साजरे करण्यामागे उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव जो आहे हा भगवंताचा अंश आहे. नित्य शुद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे, श्रवणाति शुद्ध चित्ते करे होत आहे.
नित्य शुद्ध कृष्ण प्रेम प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम आहे, पण बराच वेळेस जसं लोह चुंबक लोखंडाकडे आकर्षित होणं साहजिक आहे, पण एक अशी परिस्थिती येते की लोखंड लोह चुंबकाकडे आकर्षित होत नाही. केव्हा आकर्षित होत नाही कोण सांगेल? लोखंड एक अशी परिस्थिती येते की लोह चुंबकाकडे लोखंड आकर्षित होत नाही. केव्हा होत नाही? जेव्हा त्याच्यावर गंध चढतो. ते परवा ठाण्याला एक अनाथ आश्रम आहे, विवेकानंद येरूळ गावाच्या तिथे एकदम टोकाला आहे. त्या अनाथ आश्रमामध्ये सत्संगासाठी जेव्हा गेलो, हा प्रश्न त्या मुलांना विचारला, तर एक मुलगा जो आहे तो म्हणतो की दूर ठेवल्यावर आकर्षित होत नाही, दुसरा म्हणतो पाण्यात ठेवल्यावर आकर्षित होत नाही. पण एक मुलगा जो म्हणतो की प्रभूजी जेव्हा त्याच्यावर गंज चढतो तेव्हा आकर्षित होत नाही. तर हा जो जीव आहे भगवंताकडे आकर्षित होणे स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. परंतु जसं लोखंडाकडे लोखंड आकर्षित होत नाही केव्हा? ज्यावेळेस गंज चढतो, तसं हे जे हृदय आहे, हा जो जीव आहे, याच्यावर जेव्हा आवरण चढतं, कशाचं? अज्ञानाचं आवरण चढतं. अज्ञानाचं आवरण चढलं Hare Krishna
Hare